तर ज्यांना कोणालाही कॅमेरे वगैरेचा काही प्रॉब्लेम असेल तर ते आपले आपले कॅमेरे बंद करू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल कॅमेरा चालू ठेवण्याबद्दल तर तुम्ही चालू राहू देऊ शकता. आणि शक्यतोवर ज्यावेळेस चालू आहे माहिती देणं चालू असेल त्यावेळेस शक्यतोवर माईक बंद असलेले चांगले. आणि ज्या संदर्भात त्या बोलत असताना जे काही प्रश्न वगैरे असतील तर ते तुम्ही त्यावेळेसाठी होल्ड करून ठेवू शकता, थांबून ठेवू शकता, लिहून ठेवू शकता आणि ज्यावेळेस पूर्ण माहिती सांगून होईल त्यावेळेस तुम्ही आपापले प्रश्न मला विचारू शकता. ओके, चालेल. माझा आवाज क्लिअर आहे? ओके दादा. ओके, चालेल. नमस्कार सगळ्यांना. आज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण हिमोफिलिया लीगल एड सेंटर मध्ये आज आपण महिन्याच्या पहिल्या रविवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी आज परत एक नवीन टॉपिक घेऊन आलो होतो. जसं की हिमोफिलिया आणि लग्न विवाह याच्याबद्दल आज आपण माहिती देणार आहोत की एका लीगल ऍस्पेक्टनं किंवा कायदेशीर बाजू कशा मांडता येतील किंवा कायदेशीर कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत ज्यावेळेस आपण एखाद्या लग्नाबाबत किंवा विवाहाबाबत एक हिमोफिलिक विचार करतो. ठीक आहे, तर मग आपण सुरुवात करूया. आता लग्न म्हणल्यानंतर सगळ्यांना प्रश्न असतो की आपला जो पार्टनर आहे की तो आपल्याला सांभाळून घेणारा असावा, आपल्याशी सोबत राहणारा असावा, सगळ्या गोष्टी माहिती असणारा असावा. तर कसं होतं बऱ्याच वेळेस की आपण आपल्या प्रत्येक गोष्टी त्यांना सांगाव्या का नाही हा पण प्रश्न असतो. पण आपण हे पण विचार करत राहतो त्याच्या बाजूला की आपल्या ज्यावेळेस काही प्रॉब्लेम होत असेल किंवा आपलं काही दुखत असेल, आपलं ब्लिडिंग होत असेल किंवा आपल्याला हॉस्पिटलला जायचं असेल तर कोणीतरी आपल्या सोबत असावं. ठीक आहे, की याच्या आधी आपल्या सोबत आपले आई वडील वगैरे होते ते आपली पूर्ण बरोबर काळजी वगैरे घ्यायचे, आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जायचे, तिथं काय लागते काय नाही पाहणे वगैरे सगळं. पण तसंच आपण अपेक्षा करतो की आपला जो लाईफ पार्टनर असेल किंवा आपली जी होणारी बायको वगैरे असेल की ती आपला ह्याच पद्धतीने काळजी करावी म्हणून आपण एका ह्याने करतो की आपण आता लग्न करायला पाहिजे. पण सांगताना आपल्याला त्यांना कसं सांगायचं किंवा सांगायचं की नाही हा मोठा प्रश्न आहे. तसंच की आपल्याला जर काही आपल्या प्रॉब्लेम आपल्याला आहे पहिलेच पायाला, हाताला, तर बरेच जण शोधत असताना पण मुलगी ज्यावेळेस शोधत असताना त्यावेळेसही त्यांना खूप परेशानी जाते. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपण पुढे जातो तर काय होऊ शकतं की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या मुलीला की तुम्ही त्यांना सांगावं की नाही सांगावं की तुम्हाला हिमोफिलिया आहे. ओके, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच वेळेस असं होतं की गोष्टी दोन्ही साइडनं होतात, प्लस पण होते आणि मायनसही होते. शक्यतोवर असं होतं की बऱ्याच वेळेस तुम्ही सांगायला जाता आणि त्यांना कळतच नाही की हिमोफिलिया ऍक्च्युली काय आहे. ओके, मग तशा वेळेस काय होतं की तुमच्या नातेवाईकामध्ये तुम्ही जे पाहताय सांगताय तर त्याच्यामध्ये असं होऊन जातं की तुम्हाला काहीतरी बिमारी आहे. मग एक व्यक्ती दुसऱ्याला सांगतो, दुसऱ्या तिसऱ्याला सांगतो आणि ही गोष्ट पूर्ण तुमच्या जे काही समाज वगैरे किंवा लोक आहेत, गाव आहे याच्यात पसरते की एक्स वाय झेड व्यक्तीला किंवा ह्या व्यक्तीला याला काहीतरी बिमारी आहे. ओके, तर लोक अजून एवढे हुशार झालेले नाहीत की त्यांना हे कळेल की हिमोफिलिया काय आहे. मग आता सांगायचं कसं, की हा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण काही वेळेनं जरी सांगितलं तरी ते कुठेतरी रॉंग वेनं जाणार आहे की कोणत्या तरी आजाराबद्दल तुम्ही आम्हाला सांगताय. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की आपण सुरुवातीला पाहायला गेलं कोणाला की तुम्ही ज्यावेळेस तुमचं पक्क होणार असेल अशा मुलीशी त्यावेळेस तुम्हाला बाकीच्यांशी लोकांना सांगण्याची काही गरज नाहीये. तुम्ही बाकीच्यांशी संसार करणार नाही किंवा ते तुमच्या लाईफ मध्ये नंतर किती राहणार आहेत किती नाही हे तुम्हाला माहित नाहीये. ओके, तर नंतर तुम्ही काय करू शकता की ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की तुमची जी लाईफ होणारी लाईफ पार्टनर आहे की ती समजूतदार आहे किंवा गोष्टी समजू शकते. ओके, हे अरेंज मॅरेज बद्दल बोलतोय मी पहिले. ओके, तर तसं सांगत असताना की त्यांना तुम्ही काही बेसिक गोष्टी जरी सांगितल्या तरी तुमचं ते आणि त्या गोष्टी जर त्यांना समजल्या तर तुम्ही नेक्स्ट स्टेपला जाऊ शकता. की जसं की बेसिक स्टेप काय असतील आपल्या हिमोफिलिया सांगत असताना की बेसिक गोष्टी हे तुम्ही सांगू शकता की आपल्याला नॉर्मल जीवनामध्ये काहीच फरक पडत नाही की आपल्याला हिमोफिलिया आहे. ओके, त्याच्यामध्ये जर माइल्ड हिमोफिलिया आणि मॉडरेट हिमोफिलियाचे जर आपण लोक पाहिले तर आपल्यामधले तर यांना महिनोमहिने काहीच प्रॉब्लेम येत नाही. असे पण आहेत. प्रॉब्लेम कोणाचा आहे की ज्यांना सिव्हिअर हिमोफिलिया आहे
की ज्यांना प्रत्येक 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला कुठं ना कुठं तरी ब्लीड होत राहतं. असं. पण आता मेडिसिनही अवेलेबल असल्यामुळे आपल्याला तेवढा त्रास होत नाही जेवढा पहिला व्हायचा. आता तर मॉडरेट आणि माइल्ड लोकांना तर जास्त काही एक्सप्लेन वगैरे करायची गरज नाही तसं. पण जे सिव्हिअर आहेत ज्यांना त्रास होतो, तर त्यांना काय सांगायला पाहिजे, की बाबा मला आता तुम्ही पण विचार करा ना, की तुम्हाला नॉर्मल याच्यामध्ये काहीच परेशान नाहीये. तुम्हाला केवढा त्रास होतो, की तुम्हाला जास्त अ, चालले तुम्ही किंवा कुठं जास्त चालले, वजनदार वस्तू उचलल्या वगैरे, की तरच त्रास होतो. नॉर्मली आपण एकदम नॉर्मल सारखे असतो. ओके. तर आपण हेच सांगायचंय सुरुवातीला, की मला पायाचा त्रास आहे, हाताचा त्रास आहे, त्याच्यामुळे मी इंजेक्शन घेतो. ओके. एक लीगल ॲस्पेक्टमध्ये तुम्ही जर पाहिलं, तर तुम्ही अर्धी गोष्ट इथं सांगून दिलेली आहे, की तुम्ही एक इंजेक्शन घेत आहात, की जे तुम्हाला पायाला आणि हातासाठी कामी पडतंय. ओके. आता बऱ्याचशा गोष्टी असतात. बऱ्याच जणांना असतं, की डायबिटीज वगैरे असतात. तेही लोकं इंजेक्शन घेतात. काही जणांना बीपी वगैरे असतो, तेही गोळ्या घेतात. तर तुम्हाला फक्त एवढं शुअर सांगता आलं पाहिजे, की कॅज्युअली सांगता आलं पाहिजे, की हे नॉर्मल आहे. ओके. आपल्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे माहिती का? की आपण सुरुवातीलाच आपणच जास्त भिलेलो आहे आपल्या हिमोफिलियाला. मग आपण काय करतो, की आपण दुसऱ्यालाही घाबरून टाकतो. पण असं न करता ती गोष्ट आपण समजून घेताना आपण स्वतः समजली पाहिजे, की ही जी गोष्ट आहे ही आपल्यासाठी नॉर्मल आहे. आतापर्यंत आपण कितीतरी सुया टोचून घेतल्या आता किती वेळेस तरी हॉस्पिटलला गेलोय. आपल्यासाठी ना सुई नवीन आहे, ना हॉस्पिटल नवीन आहे. तर समोरच्याला सांगताना ही गोष्ट कॅज्युअली सांगणं खूप महत्वाचं आहे. हे लीगल प्रॉस्पेक्ट नाहीये. हे मी पर्सनली सांगतोय तुम्हाला, की ह्या वेनं तुम्ही जाऊ शकता. ओके. आणि दुसरं जर पाहिलं तुम्ही, की नंतर ज्यावेळेस होतंय तुमचं पक्कं होतंय किंवा एंगेजमेंट होते, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना थोडं एक्सप्लेन करू सांगू शकता, की हिमोफिलिया काय आहे, काय नाही? ह्या गोष्टी सगळ्या. असं. लव्ह मॅरेजमध्येही तसं जर तुमचं लव्ह असेल, लव्ह मॅरेज करायचं असेल, तुम्हाला मुलगी आवडत असेल कोणती, तरीही तिला तुम्ही ह्याच वेळेनं सांगू शकता, की असा-असा प्रॉब्लेम होतोय मला, की पायाला, हाताला मला त्रास होतोय, तर त्याच्यासाठी मला काही मेडिसिन्स घ्यावे लागतात. ओके. असं. आणि हे सांगणं गरजेचं आहे, की तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही लग्न करताय, त्याच्या आधीच समोरच्याला ही गोष्ट एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे पॉइंट क्लिअर आहे? कसं सांगायचं तर? ओके. जर समोरच्याला माहीत असेल, की समोरचं हिमोफिलिया सांगूनही जर तुम्हाला एक्सेप्ट करत असेल, तर त्यावेळेस तुम्ही डोळे झाकून त्या गोष्टीला जाऊ शकता. त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. पण सांगायचं कसं हा जर प्रश्न म्हणला, तर ही छोटी गोष्ट लक्षात ठेवा, की आपल्याला फक्त एवढं सांगायचंय, की बाबा मला ते पण सुरुवातीला इनिशियल स्टेजला, सुरुवातीच्या स्टेजला. नंतर तुम्ही ती गोष्ट थोडी एक्सप्लेन करून त्यांना समोरच्यांना सांगू शकतात. आता याच्यात महत्वाचं हे पण आहे, की तुम्ही जर ही गोष्ट लपवून ठेवली, तर कसं होतंय ना, की तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत पूर्ण लाईफ काढणार आहात. तर त्यांच्या त्यांच्या भावना तुम्हाला जपायला पाहिजेत. त्यांना काही खोटं बोलून तुम्ही जर लग्न करत असाल, तर ही गोष्ट चुकीची आहे. त्यांनाही अधिकार आहे सगळी गोष्ट जाणून घेण्याचा आणि ही माहिती असणंच गरजेचं आहे. ओके. आता नाही सांगितलं तर काय होईल? हे बघूया आपण लीगल पर्स्पेक्टिव्हनं. समजा नाही सांगितलं. जसं मी आधी सांगितलं, की नॉर्मल आहे. आपल्याला ज्यावेळेस ब्लीडिंग होतं, त्यावेळेस आपण इंजेक्शन घेतो. ओके. मग सांगितलंच नाही मी, की मला हिमोफिलिया आहे. मी हे पण नाही सांगितलं, की मला काही प्रॉब्लेम होतोय, की मला काही मेडिसिन्स घ्यावे लागतात. हे मी सांगितलंच नाही. तर काय होऊ शकतं? तर काय होऊ शकतं ना, की एक अशी व्यक्ती लग्न झाल्यानंतर तुमच्या सोबत येणार आहे, की जी तुमच्यासोबत तुमची पुढची अख्खी लाईफ राहणार आहे. ओके. ते कमीत कमी तुमचं काम जर बाहेर जायचं सोडलं, तर ती व्यक्ती तुमच्यासोबतच असणार आहे. मग तुम्हाला हातात ब्लीड झालं, पायात ब्लीड झालं, कुठं लागलं वगैरे, तरी त्यांना कळणारच आहे. मग त्यावेळेस तुम्ही कसं लपवणार आहे? ही एक मोठी गोष्ट आहे. मग त्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस काही नवीन कारण सांगू शकत नाही, की मी आज गाडीवरून पडलो, की आज माझा रस्त्यावर पाय स्लिप झाला, असं. ही गोष्ट कळणारच आहे. इव्हन हॉस्पिटल झालं, हे झालं. आज इंटरनेट आहे. सगळ्या गोष्टी इंटरनेटवर अवेलेबल आहेत. ते कुठं ना कुठेतरी समोर येणारच आहे. प्लस सांगणं गरजेचं आहे. नाही सांगितलं तर गोष्टी अशा होतील, की काही गोष्टी काही जण अशा असतात, मुली समजा, की ते ॲडजस्ट करून घेतील, की नाही चांगला व्यक्ती आहे, चला ठीक आहे. काही प्रॉब्लेम असला तर ॲडजस्ट करूनही घेऊया. पण
90% गोष्टी अशा आहेत आता की ज्या आपल्या हातात नसतात. की आपण जसा विचार करतो की नाही समोरचं समजून घेईल तसं होत नसतं. मग काय होऊ शकतं, की मग बऱ्याचशा केसेस अजूनही आमच्याकडे येतात, की काय झालंय, की ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस मुलांना आम्हाला सांगितलंच नाही, की त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग आता काय होतं, की तुम्हाला ते लीगल ॲक्शन घेतात तुमच्यावर. ओके. लीगल ॲक्शन कसा, की मग तुमच्यावर 498 आय-पी-सी इंडियन पिनल कोडच्या 498 ए वर तुम्हाला केस तुमच्यावर केली जाते. याच्यामध्ये काय असतं, की तुम्ही एखादी गोष्ट मानसिक किंवा शारीरिक त्रास देणे. मुलीवर लग्न झाल्यानंतर हसबंड किंवा त्यांचे रिलेटिव्ह जर मानसिक ताण देत असतील मुलीला, तर ते 498 करायला 498 ए हे एक सेक्शन आहे इंडियन पिनल कोड मधलं, की ज्याच्यावर तुम्हाला 3 वर्षांपर्यंत शिक्षा किंवा मग तुम्हाला फाईन वगैरे भरून आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग तुम्हाला त्यांना मेंटेनन्स द्यावं लागतं, त्यांना भरपाई करून द्यावी लागते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि अशा बऱ्याचशा हिमोफिलिया बाबतीत केसेस झालेल्या आहेत. तर तुम्ही ही गोष्ट पक्की करायला पाहिजे, की आपल्याला थोडं-थोडं का होईना, पण लग्नाच्या आधी तुमच्या पार्टनरला सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता एक गोष्ट झाली आपली, की सांगायचं तर आहे, सांगायचं कसं? ओके. सांगायचं कसं हे झालं. नाही सांगितलं तर काय प्रॉब्लेम होणार आहेत, हे पण आपल्याला कळालंय. आता प्रॉब्लेम काय आहे ना, की महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, की अ, सांगणं अलग आणि समजणं अलग. कळतंय सगळ्याला माझं म्हणणं? मी काय बोलतोय कळतंय हो ना? सर. हो सर. हां, का फास्ट होतंय? थोडं एक्सप्लेन करू अजून? नाही, बरं आहे. हो, एक्सप्लेन करा थोडं. ठीक आहे सर. ओके. ठीक आहे. अजून एक गोष्ट सांगतो, की कसं आहे ना, की आपण सांगत असताना पुढे जसं-जसं माझं बोलणं ऐकाल ना, तर तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल, की आता आपण समोरच्याला जसं मी आधी सांगितलं, की सांगणं गरजेचं आहे. पण हे सांगणं, की अशा गोष्टी सांगतो आपण, की मला आहे ना, की पायाला त्रास होतो, मग मी इंजेक्शन घेतो आणि मग मला बरं वाटतं. ओके. मग ही गोष्ट तितकी साधी आहे का? की जेवढं तुम्ही सांगताय? की जेव्हा एखादा नवीन माणूस ऐकतोय, ते तितकं सोपं आहे का, की त्यानं लगेच समजून घ्यावं, की नाही, लई छोटी गोष्ट आहे. ताप आल्यावर कसं होतं, तसंच होत असेल. असं जर त्यांना समजलं तर? पण ॲक्चुअल त्रास आपल्याला काय होतो, हे त्याला कळतंय का? नाही. त्यावेळेस आपल्याला किती त्रास होईल आणि आपल्याच्यानं ते सहन होईल का नाही, हेही आपल्याला माहीत नाही. प्रत्येक प्रत्येक वेळेस आपल्या दुखण्याची लेव्हल वर-खाली होत असते. हे आपल्यालाही माहीत नाही. इव्हन जर आपल्याला फॅक्टर जर मिळालं टाईमावर तर ओके. जर नाही मिळालं तर गोष्टी अजून गोष्टी वर जाऊ शकतात किंवा आपल्याला दुखण्याचा त्रास अजूनही वाढू शकतो. ते झालं. इव्हन आपली जर एखादं ॲक्सिडेंट वगैरे झाला छोटा-मोठा गाडीवरून पडलो, पाय सटकून पायऱ्यावरून पडलो, कुठेही काही झालं, तर नॉर्मल लोकांचं जे लवकर रिकव्हर होतात तेवढं आपण होणारही नाहीत. मग तुम्ही जे सांगताय, की ज्यावेळेस मुलीला तुम्ही सांगताय, की छोटी गोष्ट आहे, की मला पायाला वगैरे हाताला त्रास होतो आणि मी इंजेक्शन घेतो. मला त्रास होतो. पण ज्यावेळेस ते लग्न करून आल्यानंतर, ठीक आहे, ते ज्यावेळेस तुम्हाला त्रास होताना दिसेल, ज्यावेळेस अ, बऱ्याच वेळेस आपण रडतो सुद्धा, की नाही मला लई त्रास होतोय आता, की काय करावं? तर अशा वेळेस काय होतं ना, की जे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या काहीच कामी पडत नाहीत. मुलीला सरळ वाटतं, की मला फसवलं आहे, की मला सांगताना काहीतरी सांगितलं आणि आता वेगळंच काहीतरी होतंय. बरोबर? हे कळतंय का? हं. मग समजणं अलग आणि ॲक्चुअल डोळ्यानं पाहणं अलग. ओके. ज्यावेळेस ती लाईफ पार्टनर तुमच्याशी काहीतरी एक्स्पेक्ट ठेवून असते, तर त्यावेळेसही त्यांना अलग त्रास होत असतो, की नाही यार ही गोष्ट जर मला आधी माहीत असती, तर मी नक्कीच विचार केला असता, की काय आहे? इव्हन आपल्यालाही माहीत नसतं, की आपल्याला किती त्रास होणार आहे. मग आता तुम्ही तर काय केलंय माहिती का आता? तुम्ही तर पहिले सांगितलंय, ठीक आहे? पण ह्यावेळेस जर त्यांना केस केली, की मला न सांगता मलाच मुलानं प्रॉब्लेम न सांगता माझ्याशी फसवून लग्न केलंय आणि आता जे त्रास होतोय, याचा मलाही त्रास होतोय आणि मला हे लग्न नाही पाहिजे. ठीक आहे. तर मग अशा वेळेस तुमच्याकडे काय प्रूफ आहे, की तुम्ही ह्या गोष्टी त्यांना सांगितल्यात? जर समोरचं म्हणत असेल, की नाही, की
तुम्ही गोष्टी मला काही सांगितल्याच नाहीत. तुम्ही सांगितलं ऍक्च्युअल मध्ये, ठीक आहे. पण समोरचं काय म्हणतंय की नाही, मला माहीतच नाही, मला फसवलंय आणि संपला विषय. आता तुम्हाला हेही माहित आहे की कायदा हा मुलींच्या बाजूनं, बायकांच्या बाजूनं आहे, महिलांच्या आहे साईड. ते सरळ त्यांचं ऐकून घेतात आणि तुमच्यावर केस बसते. ओके. मग तुमचा डिवोर्स होऊ शकतो, तुमच्यावर क्रुएल्टीची केस होऊ शकते, तुम्हाला अटक होऊ शकते. अशा बऱ्याचशा गोष्टी लॉ मध्ये होऊ शकतात तुमच्या बाबतीत. तर आता काय असं करायला पाहिजे आपण, की तुम्ही जे सांगितलंय, की खरं जे तुम्ही जे सांगितलंय, समजा की मला हा प्रॉब्लेम आहे आणि हे कसं प्रूव्ह करणार तुम्ही, ही मोठी गोष्ट आहे. की काय करा, बरेच जणांचं काय म्हणणं आहे की आपण काय करूया की एक बॉन्ड पेपरवर लिहून घेऊया. ओके, ठीक आहे. बॉन्ड पेपरवर आपण लिहून घेतलं. काय लिहून घेणार तुम्ही, की मला माहित होतं, मला मुलानं आधी सांगितलं होतं, की लग्नाआधी मुलाने हे सांगितलं होतं मला, की याला हा प्रॉब्लेम आहे आणि मी त्याला हो म्हणले होते. असं तुम्ही, आणि मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं जर समोरच्याकडून तुम्ही बॉन्ड पेपरवर जरी लिहून घेतलं, तरी मी सांगतो तुम्हाला की कोर्ट ऍक्सेप्ट करत नाही. कोर्टामध्ये तीच तुम्ही ऍफिडेव्हिट घेऊन गेले, तुम्ही तो बॉन्ड पेपर कोर्टात घेऊन गेले, हे बघा सर, इथं हे त्यांच्याकडून लिहून घेतलं आम्ही की तिला माहित होतं. बघा आता नाही म्हणते. काय खरं ना? कोर्ट काय म्हणणार, की तुम्ही जबरदस्ती लिहून घेतलं असेल. सह्या खोट्या असू शकतात. हा, अंगठ्याचे तुम्ही जबरदस्तीने अंगठे मारून घेऊ शकत असाल. ही गोष्ट प्रूव्ह करण्यासारखी आहे का? तर नाही. बॉन्ड पेपरवर तुम्ही किती क्लिअर लिहून घेतलं की हिमोफिलिया आहे आणि मी ऍक्सेप्ट करत आहे असं मुलीकून, तरी ते कोर्टामध्ये ग्राह्य धरत जात नाही. ओके, हे झालंय. तर काय करू काय शकता तुम्ही? अजून काय पर्याय आहे तुमच्याकडं, की तुम्ही हे सांगितलंय मुलीला, हे प्रूव्ह कसं करणार? कारण की तुम्ही तोंडी बोललेलं तर विषयच नाही, बॉन्ड पेपर चालत नाही, मग काय करणार? तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, अजून बऱ्याचशा गोष्टी समजा. तर तुम्ही काय करू शकता, की एक पत्रव्यवहार करू शकता. ठीक आहे. आता कसं असतं ना, की पत्रव्यवहार करणे म्हणजे रिस्की काम आहे, ते कोणाच्याही हाती लागू शकतं. इव्हन तुम्ही मुलीला काहीतरी, फक्त मुलगा आणि मुलगीचं जरी माहिती असलं तरी चालतं ना. मग जर तुमचं पत्र जर दुसऱ्या कोणाच्या हातात गेलं रिटर्न मध्ये, तर ते प्रॉब्लेम होऊ शकतं. तर सगळ्यात बेस्ट वे आहे की समोरच्याला सांगण्याचा, की तुम्ही मेल करायचा. ठीक आहे. कसा मेल करायचा, की जी त्यांची चालू ईमेल आयडी आहे, सगळ्यांना लक्ष देऊन ऐका ही गोष्ट, की चालू त्यांची ईमेल आयडी की जे ते यूज करतात. आता अँड्रॉइड फोन आहेत सगळ्यांकडे, 100% लोकांकडे अँड्रॉइड फोन आहे आणि प्रत्येक अँड्रॉइड फोन चालू करण्यासाठी मेल आयडी लागत असतो. मग ते असतो त्यांच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही फोनवर बोलता, त्यावेळेस तुम्हाला फोन वापरता येतो, सगळं येतो. असं कोणी म्हणू शकत नाही की मला फोन वापरता येत नाही किंवा ईमेल आयडी काय आहे काय नाही आजच्या जनरेशन मध्ये, की मला माहित नाही. ठीक आहे. तर तुम्ही तुमची जी काही स्टोरी आहे, की मला हा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, की असं असं होतंय, हे प्रॉब्लेम आहे वगैरे, हे तुम्ही त्यांना लिहून इंग्लिशमध्ये लिहा, मराठीत लिहा, हिंदीत लिहा, व्हॉट एव्हर जे समोरच्याला कळेल ते तुम्ही त्यांना मेल करा. पूर्ण डिटेल जेवढी जास्त तुम्हाला एक्सप्लेन करावंसं वाटत असेल, तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या शब्दांमध्ये, तुम्हाला तुमच्या एक्स्ट्रा फिलिंग्स टाकून त्याच्यामध्ये, की नाही समोरच्याला खूप चांगलं वाटेल कडे वाचतानाच, की त्यांना बऱ्याचशा गोष्टी सोडून द्या असं. मग हे तुम्ही मेल त्यांना पाठवणार. आता अजून एक गोष्ट, की नुसतं मेल पाठवून देणं गोष्ट इथं पूर्ण होत नाहीये. तुम्हाला काय करावं लागेल, की त्या मेलवर त्यांना वाचलंय हे कन्फर्म करावं लागेल. उद्या ज्यावेळेस तुम्ही ते ऍज अ एव्हिडन्स म्हणून कोर्टात घेऊन जाणार, तर त्यावेळेस त्यांना हे म्हणायला नाही पाहिजे, की असे मला खूप सारे मेल येतात आणि हे कधी आला हे मला कळालंच नाही. ओके. आता पहिले जसं आपण पाहिलं, की ते ऍग्री तर झाले तर, की हिमोफिलिया आहे आणि ऍग्री, की मी तुम्हाला लग्न करायला तयार आहे. ओके. मग त्यावेळेस काय करायचं, हे जे आपण मेल पाठवलाय त्याच्या खाली एक छोटासा रिप्लाय जरी आला त्यांचा, ओके, बरं, ठीक आहे, अच्छा, असं, तरी आपल्याला ते ऍक्सेप्ट आहे. ठीक आहे. कळतंय मी काय म्हणलं आता? येस येस. आहे ना, सोपा उपाय आहे ना, की तुम्हाला जर एखादी
गोष्ट प्रूव्ह करायची असेल तर मेल इज अ बेस्ट ऑप्शन आहे, की तुम्ही ती गोष्ट समोरच्याला चांगल्या प्रकारे सांगितली आणि हे कोर्टात ऍडमिसेबल आहे, ते कोर्टात ग्राह्य धरलं जातं. इव्हन जर तुम्ही पाहिलं की ₹100 बॉन्ड घेतला तुम्ही तरी ते ऍक्सेप्ट होत नाही, पण केलेले मेल हे ऍक्सेप्ट होतात. ओके. आता चॅटिंग आणि फोन कॉल का म्हणतोय मी, की चॅटिंग आणि फोन कॉल वर आपण जास्त तेवढं एक्सप्लेन करून सांगू शकत नाही किंवा मग चॅटिंग जी असते ती तितक्या वेळ आपण तिथं ठेवू शकत नाही. मग आपण काय करणार, की जी चॅटिंग असेल तितकं काय करणार आपण त्याचे स्क्रीनशॉट काढणार किंवा मग ती तेवढं सेव्ह करून ठेवणार. पण ते हे कळत नाही ना, की ते मागचं काय आहे, पुढचं काय आहे, ते ऍडमिसिबल होईल, नाही होईल कारण की प्रायमरी एव्हिडन्स नाहीये. मुख्य एव्हिडन्स नाहीये तो. तो काय असतो, की तो दुय्यम असतो. तुम्ही तुमच्या WhatsAppमधून त्याचा पिक्चर घेऊन अलग सेव्ह केलाय. म्हणून ती गोष्ट तिथे व्हॅल्यू थोडीशी कमी होते. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला, की तुम्ही मेल करणे. ओके. हे कळालं तुम्हाला? येस. हो सर. ओके. तर आता ही गोष्ट क्लिअर झाली, की मुलीला कळालंय, की तुम्हाला हिमोफिलिया आहे आणि ते ऍक्सेप्टेबल आहे. म्हणजे ऍक्सेप्ट केलंय त्यांना. खूप चांगली गोष्ट आहे. आणि हेच वेनं जर तुम्ही गेले, तर नक्कीच तुम्हाला कोणी नाही असं म्हणणार नाही. आणि लॉ थोडंसं बाजूला असं लॉच्या हिशोबाने जर अजून पाहिलं पुढं, तर तुमच्यावर क्रिमिनल चार्जेस बसतात. तुम्ही फसवताय समोरच्या. पहिलेच आपल्याकडे प्रॉब्लेम लई येतो. त्याच्यात अजून वाढवून ठेवायचे नाही. कायदा हा महिलांच्या बाबतीत जास्त स्ट्रॉंग असतो हे सांगणं महत्वाचं आहे तुम्हाला. हे समजून घेणं महत्वाचं जास्त आहे, की आपल्या बरेचसे नातेवाईक असतात, की यार एक त्यांची जनरेशन असते, की त्यांच्या जनरेशन मध्ये हिमोफिलिया असू द्या किंवा अजून कोणते डिसीज असू द्या, की ज्यांचे लग्न झालेत. पण आजचं आजचं तसं नाहीये. आजची जनरेशन तशी नाहीये. आज मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, ऍडजस्ट करण्याचं जे लेवल आहे ते खूप कमी आहे. समोरच्याची एक गोष्ट जर खटकली आपल्याला, की आपण एकदम टोकाची भूमिका घेतो. तसंच आपल्या बाबतीत कोणाचं होऊ नये, की आपण एखादी गोष्ट करायला जातोय आणि ते त्यांना एवढा त्रास देऊन जाईल, की ते डायरेक्ट आपल्यावर क्रिमिनल चार्जेस किंवा मग डिव्होर्स फाईल करतील. आता जर आपण डिव्होर्सचा विचार केला, तर डिव्होर्समध्ये अशा गोष्टी येतात, की तुम्हाला त्यांना डिव्होर्स देताना तुम्हाला त्यांना एकतर पोटगी द्यावी लागते. आता ही कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, की मेंटेनन्स. ठीक आहे. की तुम्ही डिव्होर्स जरी देत असाल तुम्हाला, तरी तुमच्या सॅलरीतून तुम्हाला त्यांना मेंटेनन्स द्यावं लागतं. कधीपर्यंत द्यावं लागतं? 2 गोष्टी असतात, की मेंटेनन्स द्यायचं कसं? हे पण लक्षात ठेवा कारण की ही फायनान्शियल गोष्ट आहे. आपण आधीचे जे लेक्चर वगैरे पाहिलं, की आपण स्वतः स्टेबल नाहीत. आपण स्वतः स्ट्रगल करतोय आणि त्याच्यामध्ये जर असा एखादा इन्सिडेन्स घडला, की नाही यार असं डिव्होर्सचं मॅटर झालं एखाद्या हिमोफिलिकचं आणि त्यांना मेंटेनन्स वगैरेसाठी बोललंय. इथं आपण आपल्याच गोष्टी सॉर्ट आउट करू शकणार. आपल्याच कमाईचा हे नाहीये, रस्ता नाहीये आपल्याला आणि अशा वेळेस समोरच्याला आपण पैसे देणं महिन्याला, हे खूपच अवघड जाणार आहे आपल्याला. कारण की आपला मेडिकल आहे, आपलं ट्रॅव्हलिंग आहे, याच्यामध्ये आपला खूप खर्च होतो. ओके. तर काय करू शकता 2 त्या प्रकारचे मेंटेनन्स असतात. एक तर फुल टाईम द्यायचं, मग ते पण असं जातंय की नॉर्मली लोकं म्हणतात की 4-5 लाख रुपये जे काही म्हणजे लग्नाचं आणि फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून ही गोष्ट ठरवली जाते, की मुलाला प्रॉपर्टी किती आहे, मुलाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्याची जॉब कशी आहे. ह्या गोष्टीवर मेंटेनन्स ठरतं. त्याची सॅलरी समजा 20,000 असेल, तर त्याला 5-7,000 रुपये तिला द्यावे लागतात. असं. कधीपर्यंत द्यावे लागतात, की पहिले एक तर सेटल करून द्यायचं, की 4-5 लाख रुपये देऊन विषय संपला. डिव्होर्स पेपरवर साइन करणे आणि संपलं. दुसरं असं असतं, की जर तुम्ही पूर्ण पेमेंट एकदाच करू शकले नाही, 3-4 लाख रुपये, 5 लाख रुपये जे काही असेल, तर ते तुम्हाला महिन्याला त्यांना पैसे द्यावे लागतात, की जसं आपण आपल्याला सॅलरी मिळते, तशी त्यांना ॲज अ सॅलरी तुम्हाला द्यावी लागते, जोपर्यंत ते दुसरं लग्न करत नाहीत तोपर्यंत. तर सांगण्याचा उद्देश हाच फायनान्शियल चा, की ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीलाच ही गोष्ट खूप सांगणं महत्वाचं आहे, की मुलीला सांगणं गरजेचं आहे ॲज अ लीगली, मॉरली, की तुमच्या मनाला पटलं पाहिजे, की नाही आपण कोणासोबत चुकीचं नाही करायला पाहिजे.
आपण कोणासोबत चुकीचं केलं की आपल्यावर पण येऊ शकतं, आणि ते कसं येऊ शकतं मी आता सांगितलंय तुम्हाला. ओके. याच्याबद्दल हे काय आलंय का सगळ्याला? याच्याबद्दल काही प्रश्न? हे कळालं ना? हो सर. हम्म. सर. हम्म. तर असं आहे बघा की प्रत्येक गोष्ट तुम्ही समोरच्याला सांगून करण्यातच तुमचा फायदा आहे. बरेचसे आपल्या घरचे मोठे जे म्हणतात की नाही ही गोष्ट सांगायला नाही पाहिजे, तर मोठ्यांना सांगू नका. की तुमची लव्ह मॅरेज जर असेल तर तिथंही चुकवू नका की नाही आता ती माझ्यावर प्रेम करतेच, होतेच आमचं तर चालतंय. नाही, काहीच गरज नाही. प्रत्येक गोष्ट क्लिअर असणे महत्वाचे आहे. ही गोष्ट तुम्ही क्लिअर करा. ओके. माझं हेच सांगणं आहे की मोठ्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. ते तुम्हाला आत्ता ऍडजस्ट होतील नाही होईल काय माहित नाही. समोरच्यांची मेंटॅलिटी कशी आहे, ऍडजस्टेबल करून घ्यायची आहे की नंतर कळालं ठीक आहे लग्नानंतर की नाही चला ठीक आहे जाऊ दे नंतर झालं असतं तर काय. हे अशा खूप कमी पोरी असतात की जे ऍक्सेप्ट करतात की जर लग्नानंतर यांना काही प्रॉब्लेम झाला असता तर मी ऍक्सेप्ट केलंच असतं ना, असं. असे खूप कमी असतात. आणि ते तसं जर कोणी भेटत असेल तर मग लय चांगलं. ठीक आहे. काही प्रश्न आहेत का तुमचे? मग सांगा आता. मला असं वाटतंय की झाले बऱ्यापैकी आपलं विषय. टॉपिक क्लिअर झालाय ना तुम्हाला? हे महत्वाचं होतं. दुसरा प्रश्न कोणता म्हणले? ओके. ओके. तर पहिले मी हे सांगतो तुम्हाला की जे तुम्ही मेलचं म्हणले की मी आधी पण सांगितलं तुम्हाला की कसं आहे ना की आपल्याला हेही बघायला लागतं की कोर्टाच्या हिशोबाने ऍडमिसेबल गोष्ट कोणती आहे. आहे व्हॉट्सअपवर चॅट करत असाल, फोनवर चॅट असेल तर गोष्टी होतात. पण कसं असतं ना की समोरच्या साईडनं व्हॉट्सअपचे मेसेज असतील किंवा मग फोनचे मेसेज असतील किंवा कॉल रेकॉर्डिंग असेल, हे समोरचा वकीलही तुम्हाला मॅनिप्युलेट करू शकतो. तो गोष्टी फिरवू शकतो की नाही हा गोष्ट नाहीच आहे, हा आमचा नंबर नव्हताच. ओके. आता मेलचं काय आहे ना की मेल ऑफिशियली ऍक्सेप्ट केलं जातं की माहित आहे की स्पेसिफिक लोक, हेच लोक प्रत्येकाला असतं की ह्या ह्या यांचे कंपनीचे असू द्या का अजून दुसऱ्या कोणाचे असू द्या, शाळा कॉलेजचे मेसेज असू द्या, हे मेल आयडी वर जातातच. जिकडे तिकडे मेल आयडी कंपल्सरी आहेच. तर तिथं त्यांच्याकडून रिप्लाय घेणे हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही तिथं रिप्लाय घेत असाल तर ओके. पण कसं आहे ना की जर तुम्ही, मी सांगतो तुम्हाला फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप. हा, तुम्ही व्हॉट्सअपला एखादं नाव सेव्ह केलंय, ठीक आहे, नंबर ना, तर वर फक्त नाव येतं, तिथं नंबर येत नाही. ओके. मग ज्यावेळेस तुम्ही एखादा स्क्रीनशॉट काढताय किंवा ती फाईल ऍज अ पीडीएफ करून तुम्ही कोणाला सबमिट करायचा प्रयत्न करताय, तर तिथं तुमचा एक डीपी येणार आणि नाव येणार. पण मी आता काय केलं की मी माझा नंबर तिथं मुलीच्या नावानं सेव्ह केला एखाद्याच्या आणि फोटो लावला त्यांचाच डीपी वरून घेऊन, आणि तुम्ही चॅट करताय. मी जसे तुम्हाला उत्तर पाहिजे तर मी तसे तिथून टाईप करतो. कळालं का शाखाराम? हा, की ही गोष्ट कशी आहे की इझिली मॅनिप्युलेट होऊ शकते. उद्या ते डायरेक्ट सांगू शकतात की नाही असं केलंच नाही आम्ही, की हे जे चॅट आहे हे आमचं नाहीच आहे. इव्हन कॉल रेकॉर्डिंग सुद्धा. की हे एक ऑप्शन आहे की तुम्ही असं करू शकता, की मेल करू शकता, पत्र व्यवहार करू शकता, की आपण म्हणतो ना की ऍज अ कुरिअर केलं काही, ठीक आहे, की बाय हँड द्यायचं, की स्पेसिफिक व्यक्तीलाच पोहोचलं पाहिजे. आणि त्याची जी स्लिप असेल ती तुम्ही ठेवू शकता, की नाही आम्ही त्यांना प्रॉपर डॉक्युमेंट सोबत ही गोष्ट दिलेली आहे, की नाही त्यांना ते ऍक्सेप्ट करावी. आता ही गोष्ट आपण करू शकत नाही का? कारण की एखादी गोष्ट ऍज अ डॉक्युमेंट समोरच्याला देणे, ते कुठंतरी ठेवणार, ते कोणाच्या तरी हातात जाणार. म्हणून ती गोष्ट नकोय आपल्याला. आपल्याला सेफ साईड काय आहे की मेल हा खूप सेफ आहे, की तो फक्त पर्सन टू पर्सन ठेवला जातो, की तो प्रत्येकाला शेअर नाही होत. जर आपण हार्ड कॉपी जर सबमिट केली समोरच्याला आणि त्याची रिसिव्ह जर घेतली आपण, की नाही की हा पोस्ट केलाय, असं की
पोस्टानं जरी पाठवला आपण आणि समोरच्याची सही घेतली, आपण तीही दाखवू शकतो की नाही बघा मी हे डॉक्युमेंट यांना केले होते, पाठवले होते. पण ती तिथं आपल्याला असं रिस्क आहे हे करू शकता तुम्ही. रिस्क असा आहे की ते जर डॉक्युमेंट अजून तिसऱ्याच्या हातात पोहोचले, तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट जी सांगितलं की फिमेल कॅरियर. ओके. तर हां, ही गोष्ट डिस्कस करायचीच होती की फिमेल कॅरियरनं काय करायचं? आता झालं मुलांच्या बाबतीचा प्रश्न, की फिमेल कॅरियरचं असं होतं की आपण पहिले तर फिमेल कॅरियर टेस्ट करून घेणे. प्रत्येक ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिमोफिलिया आहे, तिथल्या मुलींना कॅरियर टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. ओके. आता इथून पुढच्या गोष्टी काय, की कॅरियर टेस्ट जर पॉझिटिव्ह आली, तर पुढच्या गोष्टी चालू होतील. पण जर निगेटिव्ह आली, तर तुम्हाला कोणाला काहीच सांगायची गरज नाहीये. ओके. की एखादी गोष्ट जर नसेलच, तर समोरच्याला सांगून काय फायदा आहे, की माझ्या भावाला हिमोफिलिया आहे किंवा मग माझ्या फॅमिलीमध्ये कोणाला हिमोफिलिया आहे. मला आहे का? नाही. एखाद्या मुलीला जर कॅरियर टेस्ट निगेटिव्ह आली, तर पुढे एक्सप्लेन करायची काहीच गरज नाही. हां, जर उलटं की पॉझिटिव्ह आलंय आता. ओके, कॅरियर टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर काय करायचं? तर इथं पण आहे गोष्ट, की तुम्ही आहे ना, की एक नॉर्मल इंटिमेशन देऊ शकता, की हिमोफिलिया काय असतो? पोरांच्या बाबतीत ही गोष्ट खूप सिंपल होऊ शकते. मुलींची. इव्हन जर मुलगी कॅरियर जरी असेल, तर तुम्ही काय करू शकता, की मुलाला सांगायचंय, एक्सप्लेन करायचंय प्रॉपर वेनं. कसं? की हिमोफिलिया काय असतो? कसा पसरतो? इव्हन जरी हिमोफिलिया कॅरियर असेल मुलगी, तरी तिच्या मुलांना होणं हे 50-50% चान्सेस आहेत. आणि आपली टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे सध्या, की आपल्याला ते 50-50 चान्सेसला 0% आपण करू शकतो, की नाही ज्यावेळेस पोटामध्ये बाळ डेव्हलप होत असतं, त्यावेळेसही आपल्या टेस्ट आहेत, की तिथंही कळतं, की मुलाला हिमोफिलिया आहे किंवा नाहीये. मग ही खूप नॅचरल गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला खूप काही एक्सप्लेन करायची गरज नाही तिथं. मग त्यावेळेस तुम्हाला एकच असतं, की नाही ठीक आहे जर अ, आधीच कळालं समजा 1-2 महिने, 3 महिने झाले असतील, तिथंच तुम्हाला कळालं, की बाळाला हिमोफिलिया आहे. तर तुम्ही ते अ, हे करू शकता म्हणजे एक्सेप्ट जरी नाही केलं तरी चालतं. मग तिथं ॲडजस्ट होऊ शकतं, की एक तुम्ही नवीन जनरेशन वाढवत नाहीयेत हिमोफिलियाची. म्हणून समोरच्याला मुलाला हे सांगणं खूप गरजेचं आहे, की आपल्याकडे 50-50 चान्सेस आहेत. खूप काही मोठी गोष्ट नाहीये. म्हणजे इव्हन पहिल्या वेळेस झालं, दुसऱ्या वेळेस झालं, आपण एक चांगलं चाइल्ड जन्माला घालू शकतो. हे त्यांना समजून सांगणं हे खूप मोठी गोष्ट आहे, की सिच्युएशन पाहून आणि समोरचं तुम्हाला किती ट्रस्ट करतं. जसं मुलाचं सांगितलं मी तसंच मुलींचं, की तुम्हाला लगेच न सांगता ती गोष्ट स्टेप बाय स्टेप सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे? सखाराम क्लिअर आहे? हां. दॅट्स व्हेरी गुड. म्हणजे खूप ती ती तर कन्सेप्ट खूप चांगली आहे. समजा तू जर तसं म्हणत असशील ना, की इव्हन आता ऑनलाईन वगैरे जरी झालंय, तर व्हिडिओ कॉलवर जरी तुम्ही किंवा व्हिडिओवर जरी तुम्ही एक्सेप्ट केलं ती गोष्ट, की ती ॲडमिसेबल आहे. म्हणजे ते तर डायरेक्ट एव्हिडन्स आहे. ती पण गोष्ट तुम्ही करू शकता. पण कसं आहे ना, मी काय सांगतो तुला, की मेल ठीक आहे आणि व्हिडिओ पण चांगला आहे. फक्त एवढंच आहे, की समोरच्याला तुम्ही किती कॉन्फिडंटमध्ये घेता म्हणजे ती गोष्ट ते एक्सेप्ट करतील. हे महत्वाचं आहे. फोकस याला जास्त ठेवा. ओके. अजून कोणाला काही प्रश्न? मी सांगितलेलं कळालं नाहीये का कसं काय? मला कळत नाही. प्रश्न येत नाहीत. कोणाचे प्रश्न काय याच्याबद्दल आपण जे आता डिस्कस केलंय? आता जरी तुम्हाला प्रश्न विचारायचे म्हणजे थोडंसं काय हे वाटत असेल, तर तुम्ही काय करू शकता, की जे लीगल एड सेलचे जे आमचे व्हॉलंटियर्स आहेत, तर त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग मी, तुम्ही आम्हाला कधी फोन करू शकता. तुमची सिच्युएशन सांगू शकता.
इथं जर तुम्हाला डिस्कस करायचं नसेल तर इट्स ओके. तुमचे जे काही सिच्युएशन असेल लग्न आधीची, लग्नानंतरची, जे काही असेल तुमचं, की सांगावं तर सांगावं कसं, की अशी परिस्थिती आहे, किंवा मग न सांगता लग्न झालंय तर आता पुढे काय करावं, चाललंय तर सगळं चांगलं, मग आता मध्येच सांगावं का नाही सांगावं, असे जर काही तुमचे प्रश्न, पर्सनल प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कधी फोन करू शकता. ह्या गोष्टी आपण क्लिअर करूया फोनवर. अजून इन जनरल काही प्रश्न आहेत का? महेश? कळालंय ना सगळं मी बोललेलो? हो. येस येस महेश. तर अजून एकदा सांगा बरं, पुढच्याला कसं पटवून द्यायचं समोरच्या विषयी. हा, पुढच्याला कसं पटवून द्यायचं हे खूप मोठी गोष्ट आहे. हे खूप चांगलं सांगतात. आता काय करू शकता तुम्ही, की तुम्ही एक काय म्हणतात ना, की आता जसं सांगितलं की पटवून कसं द्यायचं ते खूप हे आहे, की सांगताना गोष्ट खूप नॉर्मली सांगायची. मी जसं आधी सांगितलं तुम्हाला, की आपण घाबरलेलो आहेत आधी, म्हणून आपण काय करतो, की आपलं बोलत असताना, आपण हिमोफिलिया विषयी डिस्कस करत असताना आपल्याला ते चेहऱ्यावर दिसतं, की किती मोठी गोष्ट आहे ही. इव्हन जर तुम्हाला ऑब्झर्व्ह केला असेल, की तुम्ही एखाद्या नवीन माणसाला सांगताय, की त्यावेळेस आपण असं काही वर चढून सांगतोय, करतोय, की नाही यार मग मला त्रास झाला, की असा त्रास होतो, मग मला चालता येत नाही, मग मला बाथरूमला जाता येत नाही, किंवा मग मी हॉस्पिटलला पण जाऊ शकत नाही. मग हॉस्पिटलला गेल्यावर तिथल्या अलग गोष्टी येतात, की तिथं स्टाफ अटेंड करत नाही, फॅक्टर भेटत नाही, एका गावाहून दुसऱ्या गावी जावं लागतं असं. ठीक आहे. तर तसं न करता सरळ कॅज्युअली सांगायचं. तुम्हाला जर ताप आली तर तुम्ही कसे सांगता? हा महेश, खूप सिंपल आहे ना, की मला थोडस गरम, म्हणजे काय वाटतंय, की सणसण होतंय, अंग गरम आहे, ठीक आहे, लई काही मोठी गोष्ट नाही, मी डॉक्टरकडे जाईल, ओके होऊन जाईल. मग सांगताना हा पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवा. आधी पॉझिटिव्ह तुम्ही राहा, म्हणजे तुम्ही समोरच्याला पॉझिटिव्ह वेनं कन्वर्ट करू शकता. आता हे पण डिपेंड करतं, की समोरचं किती तुमच्यावर विश्वास करतंय. आधी तो विश्वास बिल्डअप करा, की नाही तुम्ही सांगितलंय, त्यांना काही जरी सांगितलं तरी ऍक्सेप्ट झालं पाहिजे. हे तुमच्याकडून झालं पाहिजे आधी. की तुम्ही बोला त्यांना, बाकीच्या गोष्टी सांगा, करा, की एकदा विश्वास बसलाय, की नाही महेश हा चांगला व्यक्ती आहे, महेश जो काही सांगेल तो चांगलं सांगेल, हे समोरच्याला जर कळालं, ऍक्सेप्ट झालं, त्यावेळेस तुम्ही सांगा. तर एक प्रश्न होता, हम्म. आपण मॅरेज करायला पाहिजे की नाही? नाही, का नाही करायला, म्हणजे प्रश्न एक पहिला ठीक, करायला पाहिजे हे तर माहिती आहे मला, आता नाही का म्हणताय हे तुम्ही सांगा मला. आपल्याला तर माहिती ना आपल्याला प्रॉब्लेम, आपल्यामुळे दुसऱ्याला काय त्रास नाही. हा, ही गोष्ट बरोबर आहे तुमची, की दुसऱ्याला त्रास कशाला, की असं थोडी आहे ना, की कारण आपण बिना आपल्याला तर माहित त्रासाचं. आहे ना, आता आपल्याला हा त्रास समजा आता नाही पण काही दिवसांनी होणार तर आहे ना. समजा आता केलं आपण, समजा हम्म. 2 वर्षानंतर समजा झालो आपण डायरेक्ट झोपलो, तर आपल्या मुलांचं बायकांचं त्यांचं काय होतंय, काहीच नाही ना. नाही नाही, पण माझं काय म्हणणं आहे, की मी आता कसं सांगितलं तुम्हाला, की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा ना. असे खूप जण आहेत पॉझिटिव्ह की तर आहे ना आपण, पण हिमोफिलिया. आता आपल्याला कसं नॉर्मल माणसासारखं तर नाही ना आपण. आपल्याला काहीतरी होईल हे आपल्याला माहित आहे ना. ओके. काहीतरी स्टेजला 30-35 किंवा 40 नंतर कोणती तरी स्टेज अशी आहे का तिथं आपण बसणारच आहे. ओके, हे कन्फर्म आहे का आपल्याला, मला सांगा. मी तुम्हाला सांगतो कन्फर्म तर हे. आहे ना, आपल्याला कसं नाही, जसं नाही, एज होईल ना. नाही, नाही. तुमचं म्हणणं पटलं मला, की आपलं काही म्हणजे असं हे नाहीये, की फिक्स नाहीये, की आपल्या गोष्टी एकदम सडन एका सेकंदात आपलं काही होऊ शकतं, हे माहिती आहे आपल्याला, ऍक्सेप्ट आहे. पण तरी पण आपण आज 25-30 वर्ष काढलेत, ही गोष्ट लक्षात ठेवा, की ज्या वेळेस आपण एका वर्षाच्या आतपासून, एका वर्षाच्या पासून जे 12-13 वर्ष असतात, की ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त धावपळ करतो, फिरतो, करतो, तिथं झालं. त्याच्यानंतर शाळेचा टाइम, कॉलेजचा टाइम, एवढं काढल्यानंतरही आपल्याला अजून आपण जिवंत आहोत, आहोत ना. मग आता आपण असा काय विचार करायचा, की असं काहीतरी होणार आहे आता पुढच्या 10 वर्षात, की आपलं आता आपण जाणारच आहे.
मी नाही फ्रँकली कसं बोलतो. आता समाजात ठीक आहे. आपण वाढतो ज्यांना मित्र आहे समजा सपोज मित्रांना आपण म्हणतो ते नको म्हणजे काय सजेशन काय देतात नको बरोबर तुला माहिती आहे ना तर मग तुझ्यामुळं दुसऱ्याला काय त्रास नाही का नाही, पण माझं म्हणणं आहे की हे ठरवणारे तुम्ही कोण? जर समोरचा ऍक्सेप्ट ते तर करायला आहे तयार तसं भरोसा तर कोणाचाच नाही ना भरोसा कोणाचाच नाही आपला नाही त्याचा पण नाही तो नॉर्मल आहे नाही आपलं म्हणतो. तो तेवढा प्रॉब्लेम अहो, हिमोफिलिया दिसतं आहे म्हणून ठीक आहे. असे कितीतरी आजार आहेत लोकांमध्ये की जे दिसत नाहीत. इव्हन लोक 25 मध्ये पण हार्ट अटॅकनं जातात. मग ते असं नाही म्हणू आता शकत काही नाही की आपले एवढं सेमिनार वाईट. झाले ना असे आपले सपोज हा? काही सेमिनार झालेले आहेत, त्यांचे सांगण्यातून तर ते असं म्हणतात का आपला जे आहे तुम्ही नाही का म्हणजे कॅज्युअली नका घेऊ खूप घातक आहे काळजी घ्या अति दक्षता आहे तुम्ही समजता एवढं सोपं नाही का म्हणजे भीती निर्माण करून दिलेली आहे ना आता हा, म्हणजे काळजी घेणं हे सांगणं बरोबर आहे, पण सॉरी घेणं हे बरोबर आहे, पण त्याची भीती बाळगणं हे चुकीचं आहे. की तुम्ही काय चुकीचं करताय का मला सांगा. जर समोरचं तुम्हाला ऍक्सेप्ट करत असेल, तुमचं काय आहे, प्राईम ड्युटी काय आहे तुमची? की तुम्ही समोरच्याला गोष्ट सांगणे. जर तुम्ही सांगत नसाल तर चुकीचं आहे. पण जर समोरचं तुम्हाला ऍक्सेप्ट करत असेल की नाही जे तुम्ही सांगताय ना ते मला ऍक्सेप्ट मी आधी तुम्हाला काय म्हणलं होतं एक शब्द की अशा खूप मुली कमी येतात की ज्या म्हणतात की लग्नानंतर जर काही झालं असतं ठीक आहे तर काही मी तुमच्या सोबत राहिले नसते का. तर हाच विचार करायचा. नाही असं होणार नाही. मला सांगा एक गोष्ट तुम्ही आता आज तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितल्यात की आपलं काही होऊ शकतं. एक खूप हे गोष्ट असते की एका गोष्टीत गोष्ट संपून जाणे ठीक आहे. पण मधातला जो त्रास आहे ना जो आई वडिलांना सहन केला आणि जे गोष्ट आई वडिलांना आपल्यासाठी केलंय ती गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या सोबतही कोणी पाहिजे असतं की जे आपल्याला पुढं सपोर्ट केला पाहिजे. फिजिकली वगैरे ते म्हणजे तुम्हाला धरून चालणं किंवा तुमचं लक्ष ठेवणं हे म्हणत नाही मी की तुमच्या मेंटल स्ट्रेसला कोणीतरी शांत ठेवणं की तुम्हाला एक सपोर्ट असणं. आज तुमचा मित्र आहे उद्या त्याचं लग्न झालं ते निघून जाणार आहे ठीक आहे. तुम्ही एकटे पडणार त्याच्यामध्ये तुमचा आजार ही गोष्ट तुम्हाला जास्त त्रास देणार आहे. बरोबर आणि नाही करायचा हा विषयच नाही. जर होत असेल ना चाच. आणि हे बघा आपली जी परिस्थिती 10 वर्ष आधी होती फॅक्टरची आज आहे का? 10 नाही नाही आता पाच बेटर आहे एकदम 5च जर हा नाही आता बेटर आहे आता बेटर आहे ना. इव्हन 5च वर्षाचा हिशोब धरा तुम्ही की 5 वर्षामध्ये आपण खूप काही चेंज झाले. अजून 5 वर्षांमध्ये बघा याच्यानंतरचे 10 वर्ष बघा. आपल्याला माहित आहेत ना नवीन नवीन मेडिसिन येत आहेत. नवीन नवीन जीन थेरपी वगैरे येते हे येत आहेत नवीन नवीन मेडिसिन येत आहेत की ज्याने आपलं अजून सोपं होतंय काम. हा? काही लॉंग लास्टिंग वाले फॅक्टर आले तर ज्यांना आपल्याला सागर थोडं म्यूट करता का? हा की लॉंग लास्टिंग वाले फॅक्टर आले तर की आपल्याला एक आठवडा 2 आठवडे महिनाभरही आपल्याला फॅक्टरची गरज भासत नाहीये. असे पण आहेत ना. मग आज नाही आपल्याला अवेलेबल पण आपण फ्युचरचा विचार करू ना. आज नाही झालं पण 5 वर्षानं 10 वर्षानंतर जरी आपल्याला अवेलेबल झाले आणि तिथं तुम्ही जर विचार करायला लागले आज तुम्ही जर 2500 असाल 10 वर्षानंतर तुमचं फॅक्टर वगैरे सगळं सुरळीत झालं तुम्ही ऍज अ नॉर्मल फिजिओथेरपी करून नॉर्मल झाले मग तुम्ही जर लग्नाचा विचार केला तर कसं व्हायचं 35 नंतर बरोबर ना. की मग तिथून तुम्ही लाईफ चालू करायचा विचार करू शकत नाही. म्हणून होणारच आहे डेव्हलपमेंट होणार आहे तुम्ही पुढे जाणारच आहेत. आपल्याला जी 10 वर्ष आधी परेशानी जाऊ लागली ज्याच्यामुळे आपले जॉईंट खराब झाले तर वगैरे ती परिस्थिती आता राहिली नाहीये. आता लहान मुलांना प्रोफिलॅक्सिस लहानपणापासूनच दिलं जातं. आणि आपण जर असंच काम करत राहिलो समजा आता की जे आपण आता काम करतोय आता जे बोलतायत आता जे प्रश्न मांडतायत की ह्या गोष्टी समोर जाऊन लवकर फास्ट करायचे कामच करतोय आपण. कळतंय का योगेश? हो सर हो मग कधी बोलवणार लग्नाला? चालू आहे आता तीच प्रोसेस होती बरं झालं सेमिनार जॉईन केला हा त्याच्यासाठीच म्हणतोय नाही असं करू नका. जर तुम्हाला काय म्हणतात ना ते की जर गोष्टी व्हायच्या असतील तर त्या होत असतात. मग त्याच्यासाठी उगाच थांबायचं नाही की चलू द्या. होत असेल चांगली जर मुलगी कोणी भेटली तर करा. फक्त एवढं गोष्ट क्लिअर की जी मी आता सांगितलंय की सांगणं महत्वाचं आहे. फक्त हे लक्षात ठेवायचं की समोरच्याला भिव घालायचं नाही आपल्याला समजून सांगायचं.
ओके सर. चालेल. अजून कोणी? सर आपल्या मुलाला हिमोफिलिया व्हायचे किती पर्सेंट चान्सेस? हा, आपल्या मुलाला हिमोफिलिया व्हायचे किती चान्सेस आहेत? काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? आतापर्यंत असं सांगितलं आपल्या मुलांना नाही होत. हा एक मिनिट, मी पाहिलं नाही. नाही कोण होत. प्रश्न पांडुरंगनं प्रश्न विचारला का? हा सर. हा, तुम्हाला काय वाटतं? मी तर आतापर्यंत नाही ऐकलं, पण विचारतो मी. आपण जर बेसिक आपल्या हिमोफिलियाचे जर पाहिलं ना, की ते एक्स वायचं जे कॉम्बिनेशन वगैरे जे आहे बघा, तुम्ही स्टडी केलं असेल, तर त्याच्यामध्ये नुसार असं आहे की कॅरियर जर मुलगी असेल तर तिच्या मुलाला होतो, बरोबर? हो. हा, आणि जर मुलाला असेल, म्हणजे समजा आपल्याला आहे, जर लग्न झालं माझं समजा, आणि मला जर मुलगा झाला तर त्याला काही होणार नाही. इव्हन मी सांगतो, माझ्या मामाला आहे, मामाकडून मला आलेला आहे, ठीक आहे. माझ्या मामाला 3 मुलं येतात, तिन्ही पण फिट आहेत एकदम. ओके, पण कंडिशन काय माहितीये का, तिथं जर मुलगी असती, म्हणजे मी हिमोफिलिक आहे आणि मला जर मुलगी झाली, तर चान्सेस आहेत की ती मुलगी कॅरियर असण्याची. कळलं का? चान्सेस आहेत बरं. हो सर. 2 प्रकारे मुलगी कॅरियर होऊ शकते, एक तर वडिलां थ्रू किंवा मग भावा थ्रू. ओके, कळालं पांढरं? हो कळालं. अजून कोणाला काही प्रश्न? ठीक आहे, हॅलो चालेल. सर. मला असं वाटतं की हा, बोला ना. सर मला हे विचारायचं आहे की ऍक्च्युली जे हिमोफिलिक मुलं असतात, लवकर त्यांना मुली भेटत नाही. समाज लवकर स्वीकार करत नाही. त्यांना आपण समोरून जेव्हा सांगितलं तर कोणी स्वीकार करणार नाही. आणि समजा आपण जरा ब्रॉड माइंडेड झाले, आपण मुलांना परमिशन दिली की बाबा तुम्ही शिकत असतानाच तुम्ही बघून घ्या, तर तिथे पण चान्सेस खूप कमी आहे. तर अशा गोष्टीमध्ये मला हे विचारायचं आहे, जर आपण हे ऑप्शन कॅन बी लुक फॉर दिस ऑप्शन, की हे जे अनाथ आश्रम आहे तिकडनं आपण एखादी मुली बघून आणि मग लग्न साठी पुढे व्हा, असं तिथे मग काय फॉर्मॅलिटी असेल, तिथे कसं काय चान्सेस असणार? तुम्ही जे सांगताय ना मॅम, किती 100% हा. पटतंय मला, की तुम्ही, मी जसं आधी सांगितलं, की जर तुमचं डिसॅबिलिटी दिसत असेल, म्हणजे तुमच्या हातानं असेल, तुमच्या पायानं असेल, किंवा नसेलही काही, तुम्ही चालताना थोडे जरी क्रॉस चालत असाल किंवा काही जरी असेल, तरी तुमचे नातेवाईक वगैरे ते तुम्हाला लक्ष करतात. आणि कोणत्याच मुलीचं आई वडील हे लक्ष नाही करणार की माझा मुलगी मी अशा एखाद्या व्यक्तीला देऊ की जो फिजिकली चॅलेंज आहे. ओके, हो. काही काही वेळेस लोक हे एक्सेप्ट करतात की तो मेंटली म्हणजे असला फिट, हम्म. नसला जरी फिट तरी ते एक्सेप्ट असतात. इव्हन हो. बऱ्याचशा गोष्टी येतात की नाही का, की ड्रिंक करणारे लोक किंवा मग हो. अजून दुसरं इलिगल व्यवसाय करणारे लोक, की त्यांना मुली ऍक्सेप्ट करतात तिथं आई वडील कुठं तरी, की नाही पैसा आहे, सगळं आहे, उद्या आपली मुलगी खुश राहील. पण बरोबर. ज्यावेळेस फिजिकली हँडिकॅपचा प्रश्न येतो त्यावेळेस कोणतेच पॅरेंट्स हे विचार करत नाहीत की नाही यार. ओके, हो. इव्हन जर मुलगी जरी तयार असेल ऍज अ लव्ह मॅरेज, हो. ही सगळ्या गोष्टी, तरी तिथं अपोज केला जातो की नाही तू जाऊ नको. आज तुम्हाला बरं वाटतंय कारण की तुम्ही प्रेमात आहात, पण उद्या ही गोष्ट होईल का नाही हे माहित नाही. बरोबर. हा, तर हे तर बरोबर आहे, हे ते तुम्ही म्हणताय ना, हे ऍक्सेप्ट आहे आणि ही कंडिशन आहे. इव्हन हो. पॅरेंट्स म्हणतोय आपण, इव्हन मुली सुद्धा एक असं असतं की मला फिजिकली, बाकी काही असो, फिजिकली फिट हजबंड असणं, भेटणं, येस. हे एक प्रायमरी गोल आहे सगळ्यांचा आणि असायलाही पाहिजे. काही हो. चुकीचं नाही त्याच्यात. बरोबर. मग हा जे असं ऑप्शन आहे,
अशा तुम्ही जे केसमध्ये सांगितलेलं ऑप्शन अनाथ आश्रम हा ऑप्शन जर आपण बघितलं तर त्यासाठी काय फॉर्मॅलिटीज लागणार म्हणजे इझिली आपल्या मुलाचं ऍक्च्युली माझा मुलगा आहे आता 17 वर्षाचा आदित्य साळवे. तर त्याचा लेफ्ट एल्बो एफेक्टेड आहे, हिमोफिलिक फॅक्टर 8 सिव्हिअर आहे तो. तर आपण त्याच्यासाठी चांगलं शिक्षण सगळं काय फॅसिलिटी सगळं काय आपण त्याला उपलब्ध करून देतोय. पण हे लग्नाचं जेव्हा प्रश्न येतो तर हा मोठा टेन्शनच आहे. आणि लग्न झालंच पाहिजे. जसं आता योगेश कोणी विचारलं की बाबा लग्न करायला पाहिजे की नाही, लग्न तर झालंच पाहिजे. पण मुली नाही भेटलं तर जर आपण अनाथ आश्रम हा ऑप्शन विचार आला तर त्यासाठी काय फॉर्मॅलिटीज असणार सर, ते कसं करायला पाहिजे, म्हणजे ते इझी आहे का, इझिली होणार का ते, तिकडनं आता तुम्ही आपल्याला अनाथ मुली आश्रम वगैरे जर हा म्हणत असाल ना मॅडम, की बघा की तिथंही तुम्ही गेले ना की 18 वर्षाच्या वर झालेल्या मुलींना स्वतंत्र तुमचं डिसिजन घ्यायला ते मोकळे असतात, की तुम्हाला हेच करायचंय फक्त की एखादं कोणी जरूरतवालं जर असेल समजा की नाही इकडे खूप चांगली मुलगी आहे आणि गरजू पण आहे, की तिला अप्रोच होणं की नाही जे काय आहे ते सगळं चांगलं आहे, ठीक आहे, आमची फॅमिली चांगलं आहे, मुलगा चांगला कमवतोय किंवा शिक्षण चांगलं झालंय, सगळं आहे. फक्त हा ही जी गोष्ट मी आधी पण सांगितली तुम्हाला की ती जी हिमोफिलियाची गोष्ट जी एक्सप्लेन करून सांगायची आपल्याला, हो 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 ती हो जर त्यांना एक्सप्लेन करून सांगितली म्हणजे वेगळी काही प्रोसिजर नाहीये. ओके, त्यांना की कन्व्हिन्स अनाथ करायला आश्रमाची आपल्यालाच लागणार. बरोबर कन्व्हिन्स हा कन्व्हिन्स करावेच लागणार, कारण की त्यांनाही हे बघा जरी अनाथ वगैरे असले काय असले तरी ते असं असतात ना की ते स्टेबल असतात त्या टायमाला, की हा त्यांना खूप काही गोष्टी कळालेल्या असतात, खूप काही गोष्टी बघितलेल्याही असतात त्यांना. आणि बरोबर. कुठेतरी हाही विचार त्यांच्या डोक्यात असतो की माझा पण लाईफ पार्टनर आता मी खूप स्ट्रगल केलंय हा विना आई वडिलांचा आणि मला एक असं हे भेटावं की जे चांगलं असेल नाही का. पण हम्म. जर कोणी ऍक्सेप्ट करत असेल मग ते हम्म. मग ते कॉलेजमध्ये असेल का नातेवाईकामध्ये असेल किंवा अनाथ आश्रमामध्ये असेल किंवा अजून कोणी तुम्ही विचार करा. हा फक्त हा असंच आहे की तुम्ही त्या गोष्टीला सांगता कसं, एक्सप्लेन कसं करता. हम्म. आणि काही ओके. वेळेस कसं होतं ना की हिमोफिलिया सोडून द्या. काही काही हम्म. वेळेस कसं असतं ना की मुली वगैरे हे झालं समजा की तुमच्या नेचरवरच ते गोष्टी येऊन थांबतात, की जर तुमचं नेचर चांगलं असेल, ठीक आहे, हम्म. आपण जे लव्ह हा मॅरेज वगैरे म्हणतो, बऱ्याच हम्म. जणांच्या हिमोफिलियामध्ये लव्ह मॅरेज वगैरे होतात, की हो. ज्यावेळेस तुम्ही चांगले दुसऱ्यांशी चांगले वागतात, तुम्ही चांगले राहतात, तुमचा व्यवहार चांगला आहे सगळ्यांच्या बाबतीत, केअरिंग झालं, हो. तुम्ही चांगले होताय किंवा मग तुम्ही वागायला चांगले येतं, सगळं चांगलं आहे, व्यसन नाही कोणतं, सगळं आहे. हा हा तर मग ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत की तुम्हाला हिमोफिलिया आहे का नाहीये त्यावेळेस. बरोबर आहे. हा की आपण एक हिमोफिलिया लोकांना ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, की आपलं नेचर जे आहे ते आपलं ऍसेट आहे, आपलं संपत्ती आहे आणि याच्याकडेच बघून लोक आपल्याकडे येणार आहेत अगदी अशा बाबतीत बरोबर. तरी. आणि मेन आपले मुलं चांगले शिकलेले असतील तर हम्म, समोर म्हणजे जर लव्ह मॅरेज साठी त्यांनी विचार केला तर पुढची मुलगी पण तेवढी शिकलेली आहे तर त्यांना पण हिमोफिलिया बद्दल समजलं म्हणजे ते एक्सेप्ट करू शकतात. आणि आहेत काही उदाहरण सेट आहे पुण्यामध्ये, इथे तिथे 2-3 आहेत हिमोफिलिक्स ज्यांचं चांगलं लग्न झालं, ते चांगले सेटल झाले. तर इट ऑल डिपेंड्स, एज्युकेशन मेन आहे मला वाटतं, आणि व्यवहार, जसं आपलं बिहेवियर चांगला ठेवा, आपला नेचर हम्म, चांगला असेल तर समोरची मुलगी एखाद्या वेळेस लवकर कन्व्हिन्स होणार. हे बरोबर आहे. बरोबर. आणि बऱ्याचचं प्रॉपर. कसं आहे ना आता गोष्टी मी अजून एक गोष्ट सांगतो, क्लिअर करतो, की आपण आता कसं आहे ना की आधी आपण पेन जे होत होतं आपलं की ते त्यावेळेस आपण काय म्हणतात की आपण 18च्या आधी म्हणा का 15-16 वगैरे म्हणा तिथपर्यंत जे आपलं पेन व्हायचं, आपल्याला त्रास व्हायचा हेमोफिलिक, की ते आपण सहन करून घेत होतो. इव्हन त्यावेळेस फॅक्टरी भेटत नव्हतं. पण नंतर नंतर मुलं काय होतात माहितीये का, 18, 20, 22 नंतर की मुलं काय करतात की ऑप्शन शोधायला लागतात की आपल्याला हे पेन कसं कमी करता येईल. ओके, मग काय असते की काही गोष्टीमुळं बरेच जण ड्रिंक वगैरे करायला लागतात, हे होतंय. मग करणं चुकीचं नाहीये, ओके, पण ती गोष्ट लिमिटेड असली पाहिजे आणि ती गोष्ट कुठेतरी आपल्यावर हावी नाही झाली पाहिजे, हे लक्ष ठेवायचं. कसं होतंय बरोबर. की त्या गोष्टीमुळे मला दुखण्याचा विसर पडतोय, मग मी सुरुवातीला घेतोय, मग नंतर असं होतंय की मला त्याची सवय लागते, मग काही दुखत जरी नसलं तरी मी घरच्यांना सांगतोय की नाही माझं दुखायला आज मला लागते. म्हणजे जनरल फॅक्ट आहे की मी एक हिमोफिलिक पाहिला होता की ज्याचा वडापावचा गाडा होता, ठीक आहे, तर मी त्याला पहिल्यांदा हाच प्रश्न विचारला की तू दिवसभर उभा असतो,
की तुझ्या पायाला त्रास होत नाही का? हो. तर तोही म्हणजे लग्न वगैरे झालेला, 2 मुलं वगैरे होते त्याला, की तो असं सरळ मला त्यानं इतक्या कॅज्युअली उत्तर दिलं, की "सर काही नाही," म्हणे, की "मी काय करतो संध्याकाळी थोडीशी घेतो आणि ड्रिंक करतो आणि झोपून जातो. मग मला काही कळत नाही पाय दुखतायत का काय होतंय, काय होतंय." नंतर काही वर्षानंतर मला असं कळालं, की तो एक्सपायरी झाला. असं. पण कसं आहे बरोबर. ना, की ओव्हरऑल हेच आहे, की तुमचं बिहेवियर चांगलं असणं महत्वाचं आहे. तुमचं हो. काय म्हणतात छोट्या-छोट्या गोष्टी नोटीस करतात मुली खासकर. मग ते बरोबर. कॉलेजमध्ये असू द्या, कशा असू द्या. हं. इव्हन जॉबमध्ये वगैरे पण जिथं तुम्ही जॉब करताय. तुमचं नेचर तसं असलं पाहिजे, की कोणी पण तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या विसरले पाहिजे. अगदी खूप चांगला बरोबर. प्रश्न विचारला मॅडम. थँक यू सर. आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर. कारण हे प्रॅक्टिकल आहेत भरपूर लोकांना, ज्यांच्या मुलांना आता मला 2 मुलं आहेत. एक नॉर्मल, एक हिमोफिलिक आहे. पण असे भरपूर लेडीज आहेत ज्यांना एक मुलगा हिमोफिलिक आहे आणि दुसरी मुलगी आहे. तर त्यांना फक्त मुलाचं टेन्शन नाही, त्यांना मुलींचं सुद्धा टेन्शन आहे. मी ॲक्चुअली आमच्या ठाणा चॅप्टरची ईसी मेंबर आहे. हं. आणि मी जेव्हा आम्ही बोलतो, तर हे खूप कॉमन प्रश्न आहे. लहान असली मुलगी तरी त्यांना टेन्शन असतो, आता हिचं टेस्ट करावं का? ही कॅरियर असेल का? तर या टेन्शन म्हणजे त्या आईना ना डबल टेन्शन. एक तर मुलगाचा आणि दुसरी कॅरियर मुलगी असेल तर. तर हे बरोबर. दोघांचं इश्यू घेऊन खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर. त्याबद्दल धन्यवाद. थँक यू मॅम. जसं की मी सांगितलं, की मुलगी असेल ना, तर जे काही एज वगैरे असतील त्यांचा, की कधी टेस्ट करायला पाहिजे काय, की त्यावेळेसच तुम्ही क्लिअर करून घ्यायचं, की आहे किंवा नाही. म्हणजे कसं आहे, की तुमच्या जर नसेल समजा बघा ना, की तुमच्या डोक्याला टेन्शन आहे, पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कॅरियर टेस्ट करताय मुलीची, की त्यावेळेस कळतंय की ती निगेटिव्ह आहे. म्हणजे तुमचं खूप मोठं प्रेशर संपलंय तिथं. आणि जर हो, असेल, बरोबर. मग आपल्याला ते हां. सांगायचं कसं याच्यावर प्रश्न पडतोय. म्हणजे इव्हन फक्त ते पण मुलाला जरी सांगितलं तुम्ही, की होणारा जो मुलगा आहे, तिचा हसबंड आहे, तिला जरी एक सांगितलं, की नाही यार जास्त काही नाही, फक्त 50-50 चान्सेस होऊ शकतात. तुमचा प्रॉब्लेम खूप कमी होऊन जातो, टेन्शन. बरोबर आहे सर. पण काही लोक भीती करून ना ते टेस्ट करत नाही, की जेव्हा तिचं लग्न होईल, जेव्हा ती मोठी होईल, तेव्हा बघू आता कशाला डोक्याला ताप. असा म्हणजे हे मेंटॅलिटी असते. पण खरं म्हटल्यावर टेस्ट करून उलट फ्री व्हा. असेल तर प्रॅक्टिकली एक्सेप्ट करा, नसेल तर इट्स रिअली यू आर ब्लेस्ड. म्हणजे ते देवाची कृपा म्हणा. पण हां, टेस्ट करून आणि जे काही असेल ते प्रॅक्टिकली आपल्याला स्वीकार केलं पाहिजे. हिमोफिलिया पण आपण बरोबर. आपल्या मुलांसाठी आता प्रॅक्टिकल होऊन स्वीकारच केलाय. जे आहे आपण डेली बेसिस वरती आपलं युद्धच असतो. मुलाचं म्हणा, आपलं म्हणा. सायकॉलॉजिकली त्यांचं तर सायकॉलॉजिकल, फिजिकली पण असतो. आपण इमोशनली आणि सायकॉलॉजी इफेक्ट होतो. पण हां, आपल्याला ते शेवटी ओव्हरकम करायचंय, पुढे व्हायचंय. आता तर खरंच आपण सांगितलं ते मला पटलं. 5-6 वर्ष आधी किती बेकार कंडिशन होते. आपल्याला आता इन्फ्युजन फ्री अवेलेबल आहे. ते खूप मोठा सपोर्ट झालाय. बरोबर मॅम. हा खूप मोठा सपोर्ट आहे. नाहीतर एवढे महाग इंजेक्शन खरेदी करून लावायचं म्हटल्यावर खूप ऍक्च्युली डिफिकल्ट टाइम होतं. ते समय गेले. आता खूप इझी झालाय. बस देवाला आणि भरपूर आहेत आता पाईपलाईन मध्ये. आपटे सरांशी पण मी बोललेले मागच्या वेळेस. भरपूर गोष्टी आहेत. आणखीन काय 5-6 वर्षात भरपूर न्यू थेरपीज येणार, जीन थेरपी येणार, हेमलेब्रा वगैरे आहे. आणि जसं आज फॅक्टर्स इझिली अवेलेबल आहे फ्री मध्ये, तसं आपल्याला हे इन्फ्युशन्स जे जीन थेरपी वगैरे आहे ते पण अवेलेबल होईल. तर एक पॉझिटिव्ह अप्रोच विचार ठेवून आपल्याला पुढे पॉझिटिव्ह अप्रोचनी पुढे जायला पाहिजे. बरोबर मॅडम. मॅडम मी सगळ्यांना विनंती करतो, की मॅडमनं जे सांगितलंय थोडंसं ते सगळ्यांनी लक्ष ठेवावं, की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात, करायच्यात आणि जसं मॅडमनं सांगितलं, की एक 4-5 वर्ष लय झालं आपल्याला, की सगळ्या गोष्टी हे करणं आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्यासाठी आपण सगळे मिळून काम करतच आहोत आणि डॉक्टर लोकं वगैरे हे आपल्या मेडिसिनसाठी वगैरे तेही रात्रंदिवस प्रयत्न करतच आहेत. आता जसं की मॅडमनं सांगितलं, की हिमलेब्राचा जो इंजेक्शन आहे समजा त्याच्या बाबतीत जे सांगितलं, की ते खूप चांगलं आहे. म्हणजे इव्हन आधी मी 3 वर्ष यूज केलंय. मी ट्रायलमध्ये होतो हिमलेब्राच्या. तर असं होतं ना फील, की तुम्ही हिमोफिलिक नाहीतच आहात,
की तुम्ही जे एकदम टेन्शन नॉर्मल. घेताय की ते खूप नॉर्मल होऊन जातं का असं आहे. पण सर तर मला हे अशा खूप सांगा, गोष्टी होणार आहेत. 3 वर्ष तुम्ही घेतलात आणि मग हम्म. आता काय ऑन डिमांड बेसिस वरती फॅक्टर घेता का? हो मॅडम, आता ते ट्रायल वगैरे संपले माझी. तर हा एक हा. दिवाळीपासून म्हणजे नोव्हेंबर पासून आता सगळं बंद आहे. आता जसं ऑन डिमांड आता मला चालू आहे. मला इनिबिटर आहे. ओ अच्छा. मग कुठे शशी आपटे सरांकडे घेता का सर? नाही, माझे पप्पा आर्मी मध्ये होते ना वडील, तर हा. त्याच्यामुळे माझी ट्रीटमेंट कमांड हॉस्पिटलला होते. ओके, पुण्याला. हो. व्हेरी नाईस सर. माझे मिस्टर पण ऑर्डिनन्सला ऍक्च्युली आहेत, पण ते आता काय 1 ऑक्टोबर पासून ते कॉर्पोरेट डे आलं ना, नाही तर आधी सीजीएचएस मध्ये त्याला 10वीला हा, कारण की कसं आहे ना, की मी याच्याबद्दल माहिती सांगू शकत नाही. ही लीगल एड्स म्हणजे कायदेशीर सल्ला केंद्र आहे आणि त्याची मीटिंग चालू आहे ऍक्च्युली. आणि हा ऍक्च्युली म्हणजे मी काय कसं झालं आहे की सर, यांना कुठे ब्लीड झालेला? गुडघ्यात. ये गलत है सही है मुझे नहीं मालूम, लेकिन अगर मुझे अगर लड़की होनी वाले मतलब मुझे लड़की हो रही है तो मैं क्या पता करके, क्योंकि देखिए एंड में यही होगा कि वो लड़की कैरियर होगी और वो आगे बीमारी आगे जाएगी, राइट? तो क्या ऐसा हमारे मुझे हक है कि हम उसका वो पता कर सके और उसको अबॉर्ट कर सके, ऐसा कुछ जैसे जैसे लड़कियों में है कि अगर हम पहले ही चेक कर सकते हैं कि फीमेल लड़की लड़का मतलब हीमोफिलिक है तो वी कैन फर्स्ट टू उसमें वो कर सकते हैं, हम पता कर सकते हैं कि वो हीमोफिलिक है कि नहीं और उसको अबॉर्ट कर सकते हैं। तो अगर मुझे ये समझ में आता है कि वो लड़की है ना, आई नो वी नो दैट कि अगर एज ए हीमोफिलिक मेरा लड़के को होने के चांसेस कम है और लड़कियों को है, राइट? शी विल बी ऑलवेज बी अ कैरियर। तो हम उसको अबॉर्ट कर सकते हैं, ऐसा कुछ कर सकते हैं कि ये गलत होगा? नहीं सर, आप जैसे बोल रहे हैं ना कि आप सही हैं, आप अवॉर्ड कर सकते हैं। जैसे कि लॉ के हिसाब से बताया गया है कि अगर आप ये बताएंगे कि मैं एक हीमोफिलिक हूँ, ओके, और ऐसे केएम वगैरह हॉस्पिटल मुंबई में वगैरह ऐसे टेस्ट होते रहते हैं कि आपको ये बताना रहता है कि मैं एक हीमोफिलिक हूँ। जैसे कि सिचुएशन है कि एक हीमोफिलिक जो है उसकी लड़की कैरियर हो सकती है, ये सामने वाले को बताना है डॉक्टर को, और वो पता होता है उनको भी, ओके। फिर वो क्या करेंगे कि फिर शायद ही मतलब जेंडर टेस्ट वगैरह होगा कि यह है लड़की है या नहीं है, ओके। और अगर लड़की निकले भी तो लॉ में ऐसा दिया गया है कि अगर आप जब प्रेगनेंसी में टेस्ट हो और जो बच्चा है वो प्रॉपर नहीं है, मतलब पूरा क्या कह सकते हैं उसे कि कोई डिसीज वगैरह है उसे वगैरह, हाँ मतलब कोई विदाउट डिसीज है, मतलब नेचुरल है तो ठीक है। अगर कोई डिसीज वगैरह आपको प्रेगनेंसी में पता चलता है तो आपको उसे अबॉर्ट कर सकते हैं। लेकिन हेलो सर उसके लिए तो फिर जेंडर टेस्ट कराना पड़ेगा ना, दैट इज इलीगल। हेलो 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 सर महेश सर। कैन आई ऐड? हाँ हाँ ऐसा है ना कि अभी क्योंकि आप हीमोफिलिक हैं, तो आप आपके डॉक्टर को, गायनाकोलॉजिस्ट जो भी होंगे, उनको अगर आप रिक्वेस्ट करते हो, उनको बताते हो कि मैं हीमोफिलिक हूँ और मैं ये सेक्स मतलब बच्चे का टेस्ट करवाना चाहता हूँ, बेबी बॉय है या गर्ल, तो वो लिख कर देते हैं। क्योंकि मेरा बड़ा बेटा के बाद जब सेकेंड प्रेगनेंसी थी, मुझे डॉक्टर ने लिख के दिया था। तो आपको सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट के लिए गायनेकोलॉजिस्ट खुद लिख देते हैं, प्रोवाइडेड आपको आपका डॉक्यूमेंट दिखाना होगा कि मैं हीमोफिलिक हूँ। एक चीज। ओके मैम। सेकेंड चीज ये है कि सर अभी तो मोस्टली गवर्नमेंट भी यही स्टेप ले रही है कि जितना हो हम हीमोफीलिया को बढ़ने से रोकें, बट स्टिल कैरियर लड़कियों को अबॉर्ट नहीं जल्दी अभी तक मेरे ख्याल से कानून नहीं आया, अबॉर्ट नहीं कर रहे। बट मैं एक कहना चाहूंगी, अगर सपोज आपको अगले साल, भगवान नहीं करे, मैं तो प्रेयर करूंगी आपको बेटा हो, क्योंकि बेटा होगा तो आपको वो एकदम नॉर्मल होगा। लेकिन अगर इन केस हमें बेटी होती है तो बेटी डेफिनेटली कैरियर रहेगी। बट आप ये सोचिए सर, उसकी जब शादी होगी कम से कम 20 से 25 साल बाद, करेक्ट। सर बहुत लेटेस्ट आजकल ऐसे भी आ रहे हैं, ज्यादातर जीन डिसऑर्डर किसमें, ये हीमोफीलिया एक जीन डिसऑर्डर है,
ये किसमें होता है, जब हम अपने क्लोज रिलेशन में, काफी चांसेस होते हैं कि हम क्लोज रिलेशन में शादी करें। तो अभी कुछ ऐसे इंजेक्शंस डिस्कवर हुए हैं जिनका बहुत ज्यादा मुझे इंफॉर्मेशन नहीं है, बट हाँ ऐसे इंजेक्शंस हैं जो ये जीन डिसऑर्डर्स को कंट्रोल करते हैं। तो 20 साल बाद जब आपकी बेटी शादी के एज में जाएगी, तब तक कितने नए इन्वेंशंस आएंगे। सर मेरे सलाह से आपको बच्चे के लिए आगे जाना चाहिए। अगर लड़का होता है वो तो एकदम नॉर्मल होगा, लड़की होगी, कैरियर होगी, तो उसको फिजिकली कोई तकलीफ नहीं होगी। नहीं मैडम, मेरा ये कहना है ना, मैं ये बोलना चाहता हूँ कि जिस तरह से मैं दर्द सह के जिया हूँ, मतलब ये नहीं होना चाहिए कि मेरी बच्ची हुई और उसके बच्चों को तकलीफ। वो भी तो, हाँ आप बोल रही है कि 20 साल के बाद 50 साल के बाद आ जाएगा, लेकिन मैं तो 50-40 साल का हो गया जब मेरे पिताजी को पता चला, मेरी मम्मी को पता चला था, मम्मी ने यही बोला कि तब हो जाएगा, और आज मेरा छोटा भाई हो गया। समझ रहे हो कि उस समय तक आ जाएगा, लेकिन आज मेरा भाई इसी चीज में पिछले साल खत्म हो गया। और सर समझ क्या रहे है हैं ना, कि मैं वही समझ तो, सकती हूँ हमको सर। एक ऑप्टिमिस्टिक रहना चाहिए। आई अंडरस्टैंड, सब लेकिन प्रैक्टिकली जब आप पैदा हुए हो, आप जब आपके मम्मी की प्रेगनेंसी में थे, आपकी मम्मी को नहीं पता था, वरना उन्होंने टेस्ट करवाया होता और टेस्ट में अगर पता चलता कि ये बच्चा अफेक्टेड है, तो डॉक्टर खुद लिख के देते हैं कि इसको अबॉर्ट करो। नहीं नहीं, मम्मी को आज पता था। मम्मी को मेरे मेरे टाइम पे नहीं पता था, लेकिन उसके बाद जब मेरा सेकंड भाई होने वाला था, तब मम्मी को हाँ जब मुझे था तो ये टेस्ट कराया गया, उस समय 81 की बात कर रहा हूं मैं। और उस समय ये हाँ पता था कि ही वॉज अ हीमोफिलिक। लेकिन हाँ यही हाँ। बोला गया उस समय भी ना कि मम्मी ने भी ये बोला कि कि अभी अभी इसका इलाज हम ढूंढते हैं, आ जाएगा। और उस समय हम मॉम माय पेरेंट्स हैव कंटिन्यूड विथ माय यंगर ब्रदर। तो वही बात यही है, मतलब कि हाँ हम ऑप्टिमिस्टिक रह सकते हैं, लेकिन क्या मैं मैं तो यही चाहूंगा कि मेरी बेटी अगर हुई, मैं एक बच्ची अडॉप्ट कर लूंगा, लेकिन नहीं नहीं लेकिन एक मेरी खुद की बच्ची मैं पैदा करके फिर वो उसके बच्चे परेशान हो, वो मैं नहीं चाहूंगा। नहीं 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 होगा सर। जब तक हम्म। वो शादी के एज में जाएगी, अनदर 25 साल के बाद, तब तक बहुत से डिफरेंस, बहुत सर, पिछले 10 साल पहले हम लोगों को स्ट्रगल करना पड़ता था। मैंने मेरे कॉलेज का जॉब छोड़ा, मैं कोचिंग इंडस्ट्री में आ गई। क्यों? क्योंकि मेरे हस्बैंड गवर्नमेंट जॉब है और मेरे बेटे को फैक्टर्स इतना लगता था महीने का, कि मैं 1 लाख रुपया महीना कमाती थी। 2006 की बात है। पूरा लाख रुपया भी महीने में चला जाता था कभी कभी फैक्टर्स में। लेकिन वेरी आज ट्रू। के दिन में वो हालत नहीं है। आज के दिन में देखो, 10 साल में इतना डिफरेंस हो गया कि हमें फैक्टर खरीदना नहीं पड़ रहा है। मैं आपको बता रही हूँ, अनदर 20 years नेक्स्ट, 20 साल के बाद बहुत सिनेरियो अलग होगा। आपकी बेटी की जब शादी होगी, वो टेस्ट करके अगर हीमोफिलिक अबॉर्ट कर दो, ये तो आज का सिनेरियो, तभी वैसा नहीं रहेगा। तभी बहुत से मेडिकल में एडवांसमेंट आएंगे, उसको इतना नहीं सफर करना पड़ेगा। तो मेरे हिसाब से हाँ, अगर आप ये जो सेकेंड ऑप्शन, अगर लड़की अडॉप्ट कर लो तो वो तो अच्छी चीज है, लेकिन मुझे लगता है यू शुड गो फॉर अ चाइल्ड। अगर बेबी बॉय है तो आप कंटिन्यू कर लीजिए ना सर। हाँ वो तो है, वो तो बात सही है, लेकिन वही मैं बोल रहा हूँ कि अगर मुझे पहले ही जेंडर पता चल जाए, क्योंकि मुझे मालूम है कि लड़की है तो 100% कैरियर है। तो इन माई के वेर मेल, मतलब फादर्स, मतलब जब हीमोफिलिक है तो 100% यस यस कैरियर यस रहेगी लड़की। यस लड़का यस। नहीं होगा कुछ भी, लेकिन लड़की कैरियर होगी तो होगी। सेक्स तो अगर डिटेक्शन डॉक्टर डिटेक्शन के बाद, हाँ, तो जैसा उन्होंने बोला कि यस, तो अगर कर सकते हैं तो डेफिनेटली ठीक है। ये आप बोल रही है जो, वो भी सही है, तो सही। एटलीस्ट वी शुड नो कि हम ये कर सकते। अभी मुझे ये मालूम ही नहीं था कि मैं अपने गायनेकोलॉजिस्ट से ये करा के ये चेक करवा सकता हूँ। हेलो सर, आप उमेश कहाँ सर, रहते हैं सर? उमेश आप सर कहाँ मेरी रहते बात, हैं? मैडम मैडम, मैं प्रशांत बात कर रहा हूँ, मेरी बात सुन लीजिए पहले। हाँ जेंडर जेंडर डिक्लेयर करना इलीगल है, और वो हीमोफिलिया कैरियर है तो भी उसका इलीगल है। आ, चंद्रकला मैडम का वेबिनार हुआ था एक PND पे, म्यूट म्यूट करेंगे वही। नाम हाँ, तो उन्होंने
उन्होंने बताया कि जो कैरियर होते हैं वो पेशेंट नहीं होते, सिर्फ वो कैरियर होते हैं, वो नॉर्मल लाइफ जी सकते हैं, सही बात। इसीलिए उनको एज अ पेशेंट हम मतलब ग्राह्य नहीं धर सकते। तो इसके लिए जब भी हम मतलब पीएनडी करते हैं तो तब अगर बॉय रहा तो उसका ही हीमोफीलिया है करके हमें बताया जा सकता है। अगर लड़की रही तो उसका जेंडर रिवील ना करने के लिए हमें ये भी नहीं बताया जाता कि वो हीमोफिलिक है या नहीं है। अगर गर्ल रही तो हम उसे अबॉर्ट भी नहीं कर सकते। हाँ, ये बात सही है कि केम हाँ, में तो ओके आईसीएमआर में आपका टेस्ट होगा तो आपको अगर बच्चा नॉर्मल है तो बोलेंगे कंटिन्यू विद द प्रेगनेंसी, और अगर लड़की है तो कैरियर होगी तो नहीं बताएंगे, क्योंकि उसका लाइफ नॉर्मल ही रहता है, उसको खुद बच्ची को खुद को कुछ असर नहीं होता है। लेकिन काफी गायनाकोलॉजिस्ट पर्सनल लेवल पे अगर आपकी पहचान है तो वो, क्योंकि हीमोफिलिक है ना, एक हीमोफिलिया फैमिली में रहता तो लिख देते हैं। लेकिन हाँ, ये गलत चीज है, जो चंद्रकला मैडम ने कहा वो सही है, और आप जो बोल रहे हैं वो एकदम सही है। ठीक है। नहीं, अगर अभी हमको इलीगल इलीगली पे ही जाना पड़ेगा, तो इफ समथिंग इज इलीगल तो ऑब्वियसली, और उसके पीछे का सेंस भी बराबर है, जो आप प्रशांत सर बोल रहे हैं वो भी सही बराबर बोल रहे हैं। थैंक यू सो मच। ओके, थैंक यू प्रशांत एंड मैडम. हाँ, समीक्षा मॅडम. हॅलो. हा हॅलो. हा मॅडम. हा सर, जसं की आपल्या कायद्यामध्ये आहे गव्हर्नमेंटच्या जॉबवाल्यांना थर्ड चान्स नाहीये, तसं जर हिमोफिलिया पेशंट असेल, मुलगा असेल त्यांचा आणि एक मुलगी आहे त्यांना, आणि त्यांना तिसरं जर अपत्य पाहिजे असेल तर मग आहे का सर गव्हर्नमेंटच्या काही फॅसिलिटी? माझा प्रश्न समजते का सर? हो हो, तुमचा प्रश्न समजलाय मला. म्हणजे ते चान्स घेऊ शकतात का? नाही, टू माय नॉलेज फक्त 2 मुलं असले तर ते फॅसिलिटी अवेलेबल आहे, तिसऱ्याला नसतं. कळालं समीक्षा मॅडम. हो. लिगली जे सांगितलंय, गव्हर्नमेंट तुम्हाला काही पण तुमचे गव्हर्नमेंटचे जे काही सर्व्हिसेस घ्यायचे असतील, त्यांचं योजना वगैरेचा जर काही लाभ घ्यायचा असेल, तर जसं तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहात वगैरे, पॅरेंट्स त्यांचे आई असतील, वडील असतील, तर त्यांना 2 जे लिगली लागतात, तर ते तेवढ्याच जण, म्हणजे पहिले जे 2 मुलं असतील, मुलगा असू द्या मुलगी असू द्या, पहिले 2 त्यांना सगळ्या सुविधा मिळतात, पण नंतर तिसऱ्याला त्या सुविधा मिळत नाहीत. बरोबर ना मॅडम? हा हा, बरोबर. हे सर ते म्हटलं, जे आहे आपल्या हिमोफिलियांसाठी काही एक्स्ट्रा फॅसिलिटी आहेत, त्या मग किंवा मग आपल्याला अपत्य दत्तक घ्यावं लागेल का? नाही मॅम, कळालं नाही मला. गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी असतात ना सर मुलांसाठी, आता हिमोफिलियांसाठी वेगवेगळ्या फॅसिलिटी आहेत, जसं हँडिकॅप वगैरे त्यांच्यासाठी. हा. तर मग सर तिसरा अपत्यांना एकही फॅसिलिटी नाही भेटणार त्यांना, जर समजा काही झालं या मुलांना, तर मग त्या यांचं कसं होणार सर, पॅरेंट्सचं? मॅडम, सांगू शकता तुम्ही? मला नाही याच्याबद्दल जर आयडिया, गव्हर्नमेंट जॉब बद्दल. ESIC मध्ये सर जर कव्हर असले ना, तर ESIC मध्ये तिसरा मुलगा किंवा मुलगी जरी असले ना, तरी पण त्याच्यामध्ये ते फॅसिलिटी मिळत असते गव्हर्नमेंटमध्ये. फक्त ओके, एवढंच आहे की ESIC. जो गव्हर्नमेंट सर्वंट आहे तो ESIC मध्ये त्याचं कार्ड असायला पाहिजे, एवढं तर माहिती आहे ते. ओके, समीक्षा मॅडम, हे कळाले का? ESIC मध्ये जर तुम्ही रजिस्टर्ड असाल, तर तुम्हाला तिसरं अपत्य जरी असेल तरी ते त्याच्यामध्ये मेडिकल तुम्हाला त्याचं मिळेल. ठीक आहे सर, थँक्यू सर. अजून कोणाला काही विचारायचंय का? थँक्यू विवेक सर. वेलकम सर. ओके, मला असं वाटतं झालेत बऱ्यापैकी प्रश्न. चॅट बॉक्स मध्ये हा बोला मनोज. हॅलो. हा सर, माझा एक क्वेश्चन आहे फॅक्टर बद्दल. तर मी 2016 पासून फॅक्टर घेतोय ससून मध्ये. तर ज्यावेळेस मी पहिला फॅक्टर घेत होतो ना, तर त्यावेळेस पहिल्या फॅक्टरची कंपनी होती बेक्सल्ट